0 ते 500 सबस्क्राईबचा पहिला प्रवास म्हणजे माझा सुरुवातीला काय सोपा नव्हता. तरीही मी योग्य पद्धत वापरून 500 सबस्क्राईब 2 महिन्यामध्ये कंप्लीट केले होते. तर कसे केले होते ते पाहूया. तर नमस्कार, मी सारिका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी माझं तुमचं स्वागत करते. तर माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे लाईफ ऑफ सारिका. तर मी सुरुवात केली होती 0 पासून. तर आज माझे 930 सबस्क्रायबर आहेत आणि ह्याचा प्रवास काय सोपा नव्हता. सुरुवातीला तर मी असेच एक दोन पहिल्यापासूनच मला म्हणजे यूट्यूबच्या क्षेत्रात मी कसे आले, तर मला पहिल्यापासूनच रोज असे यूट्यूबचे व्हिडिओ पाहायची सवय होती आणि खूप असे व्हिडिओ यायचे की तुम्हाला हे यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल तर कसं करायचं, काय करायचं. तर असे चॅनल पाहून आणि मला व्हिडिओ बनवायचे पण रील्स जे असतात त्याचे शूट करायची खूप आवड आहे आणि मी खूप छान हे रील्स बनवते. तर त्यानंतर मी यूट्यूबला ही व्हिडिओ सोडायचे ठरवले. तर सुरुवातीला व्हिडिओ सोडायचे म्हणजे नक्की काय करतात तेच मला माहीत नव्हतं. तर मी आपण जसं यूट्यूबला व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतो तसंच काही माझ्याकडे फोटो होते किंवा आपण ज्या संक्रांतीला त्याला काढलेल्या रील्स असतात गणपतीमधले फोटो, तेच मी रोज सोडत होते. तेही माहीत नव्हतं की त्याला थंबनेल, टायटल किंवा हॅशटॅग असतात. ते मी असं सोडून द्यायचे आणि सुरुवातीला यूट्यूबचं वर कसं आहे, आपण जेव्हा नवीन पोस्ट सोडतो त्यावेळेस आपला व्हिडिओ जास्त व्हायरल होतो आणि व्ह्यूज पण जास्त येतात. पण त्याच्यानंतर जास्त यूज येत नाहीत, कारण परत आपल्याला झिरोपासून सुरुवात करायची असते आणि सबस्क्रायबर पहिले आपले कमी असतात. त्याच्यामुळं आपण व्हिडिओ बनवायचा हे कंटाळा करतो. तर मी तसं केलं नाही. मला जेवढा माझा व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवता येईल, जेवढा क्लिअर बोलण्याचा प्रयत्न, आणि सुरुवातीला ना मला बोलता अजिबातच येत नव्हतं. बोलायला गेलं की असे धाप लागायचे आणि बोलताना श्वास पण थोडासा, कारण आपला जो शॉर्ट व्हिडिओ असतो ते एका श्वासामध्ये पूर्ण बोलायचा असतो, पण मला त्याच्यामध्येही धाप लागायची. आणि नंतर आता छान असा कॉन्फिडन्स आला आहे कॅमेऱ्यासमोर बोलायचा, पण पहिला माझ्या एवढा कॉन्फिडन्सही नव्हता. तर खूप अशा अडचणी यायच्या. व्हिडिओ तर मी शूट केलेला असायचा, पण ज्यावेळेस मी व्हॉइस ओव्हर करायला जायचे तर कधी कधी मला तर 2-2 दिवस मी व्हिडिओ सोडत नव्हते, कारण माझ्याकडून तो आवाजच पोहोचत नव्हता. आणि आत्तापर्यंत मी कोणताच यूट्यूबसाठी खर्चही केलेला नाही. मी पहिला माझा जे मोबाईल आहे त्याच्यामध्ये शूट करते आणि तेच पोस्ट करते. मी काहीच अजून घेतलं नाही, माईक पण नाही घेतला. मी डायरेक्ट असंच आवाज व्हॉइस ओव्हर करते घरी कोण नसल्यानंतर आणि दिवसभर. पण मी जोपर्यंत यूट्यूबमध्ये आले, शिकायला लागले, तर नवीन काय आलं तर पहिल्यांदा मी व्हिडिओ असं सहज टाकत होते. पण त्याच्यानंतर मग मी दिवसभर मी काय करते हे शूट करायला चालू केलं. आणि माझं जे चॅनल आहे ते डेली रुटीनचं आहे, त्याच्यामुळं कोणतंही आपण शूट केलेलं त्याच्यात टाकू शकतो. तर नंतर मी सुरुवातीपासून काय करायला लागले, जे आपण शूट करतो त्याच्यामध्येच दररोज एक एक थोडा थोडा व्हिडिओ सोडायला लागले. त्यामुळं मला थोडीशी सवय पण झाली शॉर्ट व्हिडिओची. आणि आता आपल्याला यूट्यूब चॅनल चालू करायचं म्हणजे सबस्क्राईब कसे पूर्ण करायचे हे जास्त हे असतात. तर माझे सबस्क्राईब तसे तर खूप लवकर पूर्ण झाले. 500 सबस्क्राईब माझे 2 महिन्यातच पहिल्या झाले होते. पण आपल्याकडं 2 जर लॉंग व्हिडिओ टाकले आपण तर वॉच टाईम आणि सबस्क्राईब दोन्ही सोबतच पूर्ण होतात. पण जर आपण शॉर्ट व्हिडिओ टाकले तर आपले फक्त सबस्क्रायबरच वाढतात. पण मला आधी सबस्क्रायबरच पाहिजे होते, कारण जर आपण सबस्क्राईब आपल्याला वाढलेले असले तर लॉंग व्हिडिओ हे आपले पाहिले जातील. तर सबस्क्राईबने एवढं आहे. शॉर्ट व्हिडिओ जे असतात ते पटकन मी शॉर्ट व्हिडिओवरच पहिला फोकस केला आणि जास्त मी शॉर्ट व्हिडिओज बनवत राहिले. म्हणजे रोज एक डेली व्हिडिओ बनवायचे आणि तोही शॉर्टच व्हिडिओ बनवायचे. त्याच्यामुळे माझे सबस्क्रायबर पटकन असे वाढले गेले. आणि आत्ता मी काही दिवसापासूनच लॉंग व्हिडिओला सुरुवात केली आहे, कारण आता वॉच टाईम पाहिजे आहे. पण तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये दोन्ही सोबत असले तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवू शकतात. म्हणजे सबस्क्रायबर पण हळूहळू सबस्क्राईब भेटतात, कारण लॉंग व्हिडिओ एवढा वॉच होत नाही आणि जे शॉर्ट व्हिडिओ आहे तो लवकर व्हायरल होतो. आणि आपलं टायमिंग रोजचं असतं ना, ते एकदा ठरवायचं की आपल्याला आपला व्हिडिओ पोस्ट कधी करायचा आहे. सुरुवातीला तर मी सकाळी पोस्ट करत होते, पण कधी कधी माझं एडिटिंग राहायचं आणि त्याच्यामुळं संध्याकाळी आपण जर बाहेर गेलं आणि ते शूट केलं तर उठल्या उठल्या आपल्याला काय होत नाही की आपण ते व्हॉइस ओव्हर करून एडिटिंग करून पोस्ट करू शकतो. तर त्यानंतर मी माझा दुपारी टायमिंग ठेवलं. काही दिवस मी दुपारी व्हिडिओ सोडून पाहिजे, पण त्यावेळेस मला काही एवढ्या व्ह्यूज येत नव्हत्या. मग त्यानंतर मी आता 5चा टायमिंग ठेवला आहे, तर मी संध्याकाळी रोज डेली एक 5 वाजता व्हिडिओ सोडते. जर एखाद्या वेळेस नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण जर तुम्ही आता नवीनच चालू करत असला तर आठवड्यातून 2-3 व्हिडिओ बनवले तरी चालतात. असं काही नाही डेली सोडला पाहिजे. फक्त मला असं वाटतंय की आपण जे व्हिडिओ सोडतो त्याच्यामध्ये क्लिअरिटी जास्त पाहिजेत आणि आपला कॉन्फिडन्सही पाहिजे असं बोलण्यात, त्याच्यात तर आपला व्हिडिओ व्हायरल होतो. तर माझे पहिले गणपतीमध्ये मी चालू केलं होतं आणि छान असे मला तेव्हा शूट करण्यासाठी जमत होतं. पण मी शूट केल्यानंतर मला त्याच्यामध्ये बोलताच येत नव्हतं. त्याच्यामुळं
पहिल्यांदा व्हिडिओ सोडताना मला खूप प्रॉब्लेम यायचा. त्याच्यानंतर ज्यावेळेस आपले गट बसतात त्यावेळेस मला छान असे यूट्यूब फॅमिली भेटली आणि ग्रोही झाली. बरं दसऱ्याच्या मी क्लिनिंग करताना असाच व्हिडिओ काढला होता आणि मी रात्रीची संध्याकाळी 11-12 वाजताची भांडे लावत होते, तर मी सहज शूट केलं भांडे लावताना, किचन क्लिनिंग करताना, आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला. 3.25 लाख लोकांनी तो व्हिडिओ वॉच केला आणि त्याच्यातच मला 200 सबस्क्रायबर भेटले होते. आणि जे आपले गटाचे रोजचे व्हिडिओ ते टाकतो तेही माझ्या खूप छान अशा व्ह्यूज होत्या का, तर त्याच्या माझ्या पहिल्या 2 महिन्यातच 500 सबस्क्रायबर पूर्ण होऊन गेले होते. त्यामुळं काय झालं, आपल्याला व्हिडिओ बनवायला हे छान वाटतं की असं आपल्याला सबस्क्राईब येत असल्यावर, छान कमेंट येत असल्यावरती. तर माझी जर्नी काय, मी असं यूट्यूब मला व्हिडिओ काढायच्यात किंवा ह्याच्यासाठी मी चालूच केलं नव्हतं. तर मला एडिटिंग जमती का त्याच्यामध्ये एक प्रयत्न करून पाहूया म्हणून मी चालू केलेला हा प्रवास होता. तर त्याच्यात मला छान असं व्ह्यूजही यायला लागल्या, कधी कधी येतही नव्हत्या. पण मी असं ठरवलं होतं, आपण तर काय यूट्यूबला आपल्याला चालू करायचं आहे त्यामुळं तर केलं नाही, फक्त आपल्याला एक आवड आहे म्हणून तर आपण प्रयत्न करतोय. तर पाहूया होत्यात का 1000 सबस्क्रायबर, किती दिवस लागतात त्याला. तर आता 1000 सबस्क्रायबर माझे लवकरच होतील असं वाटतंय. आणि तुमच्या सगळ्या सपोर्टने छान असं माझे व्हिडिओही ग्रो झाले आणि त्यामुळे ही तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. पण ही जर्नी खरंच एवढी सोपी नसते, कारण आपण ज्यावेळेस नवीन शूट करतो तेव्हा शूट करताना खूप प्रॉब्लेम येतो की कोणत्या अँगलने शूट करायचं, कुठे मोबाईल ठेवायचा. परत आपण नवीन असतो त्यामुळं पब्लिकमध्ये शूटिंग करायलाही थोडंसं भीती वाटते. आणि रोज घरातलाही दाखवलं तर एवढं पाहण्यात येत नाही. तर मी आता मला सवय लागली आहे त्यामुळं मी पब्लिकमध्ये बाहेर कुठेही गेली तरी सहज शूट करते आणि ते समोरच्यांना कळतही नाही. त्यावेळेस पण माझं एक असतं, मी लॉंग व्हिडिओ करत नाही. पहिले म्हणजे बाहेर गेल्यानंतर मी फक्त शॉर्ट व्हिडिओ करते. लॉंग व्हिडिओ केला तर आपण असा आडवा कॅमेरा मोबाईल पकडला तर समोरच्याला लगेच कळते की आपण शूट करत आहे. त्यामुळे मी ते टाळते आणि फक्त शॉर्ट व्हिडिओज बनवते बाहेर गेल्यावरती, म्हणजे समोरच्यांनाही कळत नाही ना, आपल्यालाही कॉन्फिडन्स राहतो. नाही तर आपणही कम्फर्टेबल नसतो आणि समोरचाही, कारण परत समोर वाटतं की व्हिडिओ शूट करत आहे. तर मी तेवढं टाळते बाहेर गेल्यानंतर, लॉंग व्हिडिओच्या भानगडीत पडत नाही. शॉर्ट व्हिडिओ कसा पटकन होतो आणि छान शूटही होतं. तर लॉंग व्हिडिओचं कसं पाहावं लागतं, झालं आहे का शूट, कॅमेऱ्याचा अँगल ते चेक करावं लागतं. तर असं आपण शॉर्ट व्हिडिओ असले की हातात मोबाईल कळतं की काय शूट केलं आहे, थोड्या थोड्या क्लिप केल्या की जॉईनही करता येतात. फक्त माझा एक फोकस असतो की सगळं क्लिअर आलं पाहिजेत. आणि माझा तर मोबाईल खूप साधा आहे, पण मी प्रयत्न करते जास्त क्लिअरिटीचा. जास्त मला असं वाटतं की क्लिअर व्हिडिओ आणि सगळं दिवसभराचं मांडण्यापेक्षा काहीतरी मोजके 4-5 मुद्दे मांडले तर ते पाहिले पण जातात. आणि जर आपण सुरुवातीला खूप असे लॉंग व्हिडिओ बनवायला चालू केले, मी घरात पूर्ण दिवसाची कामं दाखवली, तर एवढ्या व्ह्यूज मला वाटतं लॉंग व्हिडिओला येत नाहीत. दिवसानं 4-5च व्ह्यूज येतात. मग 50-60 व्ह्यूज यायला सुद्धा महिना जातो. मी पहिले पाहितले होते 2-3 करून, पण काही व्ह्यूज येत नव्हत्या. मग त्यामुळे काय होतं, आपल्याला व्हिडिओ बनवू वाटत नाहीत. तर ते मी इग्नोर केलं आणि जास्त भर माझा शॉर्ट व्हिडिओलाच दिला. कारण मी म्हटलं आपलं सबस्क्राईब फॅमिली पूर्ण झाल्यावरती आपण नंतर लॉंग व्हिडिओचा विचार करूया. आणि पहिली गोष्ट तर मला हे माहीत पण नव्हतं. ज्यावेळेस मी YT स्टुडिओ ओपन केला होता ते 500 माझे सबस्क्रायबर झाल्यावरतीच केला होता. तेव्हा मला माहीत झालं की YT स्टुडिओमध्ये हे करतात, कारण आमच्यातलं कोणीही यूट्यूबमध्ये नाही किंवा आपण कोणालाही तर असं नाही की विचारू शकतो की हे काय असतं. मी जसं येईल तसं फक्त एवढं केलं की मी ज्यावेळेस यूट्यूब चॅनल चालू केला होता त्यावेळेस खूप असं यूट्यूबरचे असतात त्यांचे बरेच व्हिडिओ पाहितले होते, अपलोड कसं करायचं, टायटल कसे द्यायचे, हॅशटॅग कसे लावायचे. तर मी असे बरेच सर्च करायचे. परत एडिटिंग कशी करायची, एडिटिंग तर मला पहिलीच येत होती, पण तरीही थोडंसं कसं टायमिंग पोस्ट करण्याचं, असं बरेच मुद्दे मी मोबाईलमधूनच म्हणजे सगळे यूट्यूबवरून शिकलेले आहेत. काही काही असे मी सबस्क्राईबच करून ठेवले होते की मला काहीतरी, कारण आपण जे डेली व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला असं भेटत नाही की काही प्रॉपर माहिती सांगणारे. पण आपण जे यूट्यूब कसं चालू करायचे हे चॅनल असतात त्यांच्यावरती पूर्ण Y to Z म्हणजे A to Z अशा टिप्स सगळ्या दिलेल्या असतात की आपण कसं हे करू शकतो. तर आता तर मी आज सुरुवातीला समोर एवढं बोलते, पहिलं बोलते पण मी कसं अर्ध 2-2, 3-3 मिनटं जरी टेक घेऊन त्याच्यानंतर ॲड करते. पण आज मी सुरुवातीलाच पूर्ण व्हिडिओ असा डायरेक्ट बोलून केला आहे यूट्यूबचा. आणि हा कॉन्फिडन्स फक्त सबस्क्राईबमुळेच मला वाटतं माझ्यामध्ये आला आहे. आणि खूप छान वाटतं असं आपण काहीतरी करतोय, कारण असं पण दिवसभर आपण घरातली कामं करतोच तर त्याच्यावरती आपली एखादी कला जोपासणं हे पण खूप महत्त्वाचे. आणि हा यूट्यूबचा प्रवास माझा तर खरंच खूप छान झाला आणि ह्याच्या पुढेही होईल असं वाटतं, कारण मला तसंही मी आवड म्हणून चालू केलं आहे. जर जमलं तर करायचं, नाही जमलं तरी असं काही नाही. ज्यावेळेस आपल्या मेमरी तर छान राहतात
मुलांच्या मेमरी त्या. तर आपण घरचं काम करता करता थोडा वेळ यूट्यूबलाही देते. आठवड्यातून मी डेली तसं पोस्ट करते, पण कधी नाही जमलं तर करतही नाही. असं काही नाही की रोजच पोस्ट केली पाहिजेत, कारण आपण व्हिडिओ पाहितले तर असं सांगतात की रोजच पोस्ट केली पाहिजेत, तर तसं काही नसतंय. कधी केली कधी नसलं तरी एवढं काय आपल्या यूज यायच्यात तेवढ्या येतात. कधी कधी काय होतं, पहिल्यांदा आपण आज जर व्हिडिओ सोडला तर लगेच यूज येत नाही, 2-3 दिवसात नाही येतात. आणि माझे पहिले व्हिडिओ जे होते ना ते खूप छान चालायचे, आत्ताही चालतात. पण असं आपण ज्या दिवशी कोणता सण असेल त्या दिवशी जर शूट केलं आणि त्याच दिवशी पोस्ट केलं तर त्याला जास्त मला वाटतं यूज येतात. कारण असं आज सण झाला आणि त्याचा आपण त्या दिवशी शूटिंग दिवसभर करतो आणि दुसऱ्या दिवशी पोस्ट करतो, पण त्यावेळेस तो सण होऊन गेला असेल, त्यामुळे सर्चमध्ये आपल्या टॉपिक येत नाही. जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत तेवढेच पाहतात. पण जर तुमचा आपला कोणताही सण असेल तर सकाळीच आपण थोडं शूट केलं काही आणि तेच लगेच सोडलं, तर मी पाठीमागे पहिले तसे जास्त करायचे, ज्या दिवशीचं शूट आहे त्या दिवशी करूनच सोडून द्यायचे. त्याच्यामुळं व्ह्यूज छान यायच्या आणि कधी नाही झालं तर नव्हतेही सोडत. पण सगळ्यात छान तेच आहे मला वाटतं सबस्क्राईब वाढवण्याचं. ज्या दिवशीचं टॉपिक आहे जे सण ते असतात. पाडवा आहे, आता पाडव्याचं आपण शूट केलं सकाळी, पूजा कशी केली काय केलं ते लगेच तेवढंच आपण लगेच व्हिडिओ बनवून पोस्ट केला तर त्या दिवशी छान अशा व्ह्यूज येतात. पण आपण पाडवा झाल्यानंतर आपण कारण डेली व्हिडिओ बनवतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सोडतो, मग काय थोडासा प्रॉब्लेम म्हणजे थोडा व्ह्यूज कमी येतात, कारण पाडवा झाल्यानंतर थोडंसं पाहायला कमी असतं. तर तसंच जर सबस्क्राईब वाढवायचे असेल तर थोडंसं मला वाटतं आपलं टायमिंग पण हे आणि क्लिअरिटी पण व्हिडिओची खूप छान हे करते. कारण माझे आता जास्त व्हिडिओ नाहीत पोस्ट केलेले, पण माझे तरीही सबस्क्राईब पूर्ण होत आले आहेत आणि वॉच टाईम राहिलेला आहे. त्याच्यासाठी मी ही लॉंग व्हिडिओ बनवणार आहे, पण जास्त आता मुलांमुळे ते वेळ भेटत नाही आणि मला माहीत पण नव्हतं एवढं लॉंग व्हिडिओचं काय असतं म्हणून. तर असंच आता थोडं थोडं शिकत शिकत मी पण शिकते तुमच्यासोबत. आणि जर मला अजून याच्यामधलं यूट्यूबमधलं काही माहीत नसेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा की ताई तुमचं हे राहत आहे हे पूर्ण करा. आणि तुम्हालाही काही माहिती असेल तर नक्की सांगा. तर चला, असं जसा सपोर्ट आतापर्यंत तुम्ही केला आहे तसाच पुढेही करा. थँक्यू.